यक्षगान प्रिय श्री मुख्य प्राणाले यक्षगान प्रिय श्री मुख्य प्राणाले गुंडबाळ क्षेत्रांतु वचूनो गुंडबाळ क्षेत्रांतु वचूनो दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया चला यक्षगान प्रिय श्री मुख्य प्राणाले यक्षगान प्रिय श्री मुख्य प्राणाले गुंडबाळ क्षेत्रांतु वचूनो गुंडबाळ क्षेत्रांतु वचूनो दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया वीर विठ्ठलालो दासू वीर विठ्ठलालो दासू नित्य ग्रहण करता राम नाम पायसू नित्य ग्रहण करता राम नाम पायसू वीर विठ्ठलालो दासू नित्य ग्रहण करता राम नाम पायसू तो पायसू कोरणू घेवनु गोचूया तो पायसू कोरणू घेवनु गोचूया कृपा कटाक्ष तागेल प्राप्त करूया कृपा कटाक्ष तागेल प्राप्त करूया दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया तागेने सन्निधान एक कानन तागेने सन्निधान एक कानन राम नाम प्रतिध्वनिन झाल्या वृंदावन राम नाम प्रतिध्वनिन झाल्या वृंदावन तागेने सन्निधान एक कानन राम नाम प्रतिध्वनिन झाल्या वृंदावन देवनांतु राबून कोर्या ध्यान देवनांतु राबून कोर्या ध्यान श्रीराम जय राम जय जय राम 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 देवनांतु राबून कोर्या ध्यान तनु मन क्षण क्षण राममय तनु मन क्षण क्षण राममय दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया वरुषाकस महिने चलता यक्षगान पुराण कालाचे विध विध कथन वरुषाकस महिने चलता यक्षगान वरुषाकस महिने चलता यक्षगान पुराण कालाचे विध विध कथन स्वर्गलोक सृष्टी जाता पुढचे भाग्य आणि खै मिळता स्वर्गलोक सृष्टी जाता पुढचे भाग्य आणि खै मिळता सार्थक जन्म तो जाऊ का झाल्या रे सार्थक जन्म तो जाऊ का झाल्या रे दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया चला यक्षगान प्रिय श्री मुख्य प्राणाले यक्षगान प्रिय श्री मुख्य प्राणाले गुंडबाळ क्षेत्रांतु वचूनो गुंडबाळ क्षेत्रांतु वचूनो दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया चला दर्शन आम्ही घेऊया नमो 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 नमो
मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। गुंडपाळचे मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू आमगेले पीठारोहण जाले नंतर आमगेले द्वितीय पंथ आमगे हांगा आगमन जाता आसा। त्या निमित्तान अत्यंत हृदयपूर्वक जावन गुंडपाळचे समाज बांधवांनी मठा परंपरेप्रमाणे गुरुक गौरव स्वागत केले बद्दल आम्ही प्रथम हांगा संतोष अभिव्यक्त करताची। विशेष जावन पहिला आयताना आमी गुंडपाळ मुख्य प्राणाले मुक्काम आयले तशें सांगता आशिल्लें, किंतु आता तशें न्ही। आता स्वामी हनुमत सेवित राम म्हळ्यार जप केंद्राक स्वामी आयले म्हळ्यार गुरु महाराज अभिदानान आता एक संबोधन करता आसले एक अवकाश मेळ्ळें। स्वामीनाची एक नाव दिलें तसले हे एक जप केंद्र हांगा सर्व लोकांक गोत आसा। हनुमत सेवित राम म्हणून कित्याक दिले म्हणून हांगा मुख्य जावन नाशिल्लो तसलो आमगेलो मुख्य प्राण गुंडपाळ हनुमंताल मस्त हांगा लोक चलताची हांगा आदेशाचे दर्शन आसा। मस्तीतल्या हांगा अनेक कार्यक्रम हांगा घडत उरता। सो हांगा मुख्य प्राण आसा आणि आमगेलो राम आसा। सो त्या निमित्तान मुख्य प्राणाक पंच प्राण जावन आशिल्लो तसले रामाक संबोधन जावपाक म्हळ्यार कितें तरी हनुमत सेवित राम म्हणून सांगिल्लें। कित्याक म्हळ्यार हनुमत हांगा आसा तसले हनुमंतान कोणाल सेव हे केल्लो आसा, सेवन म्हळ्यार सेव कोणाल केलें, रामाल सेव केलें। तातूंत हनुमत सेवित राम म्हणून घेवन हे एक गुंडपाळ देवस्थानाक आमी एक नामाभिधान दिलें आणि नामाभिधान दिवन घेवन आता लागीं 1 वर्ष जालें आणि हे 1 वर्षाचे काळांतू लागीं आता सांगिल्ले प्रमाणे 3,24,00,000 राम तारक मंत्र जप आजपर्यंत हे एक जप केंद्रात घडिले। अत्यंत संतोषदायक आसा आणि मुकाबील दिवसांतू आनीकची चड राम नाम जप घडताले म्हळ्यार एक विश्वास आसा। आमकां गोत आशिल्ले प्रमाणे गुंडपाळांतू आशिल्ले घर म्हळ्यार 20 घर मात्र आमी लेखले समाज समनम लेखताची। थोडे चड कमी उरताले ना, लास्ट 30 धरल्यार वयकेची खाली 20 ते 30 घराण्याचे लोकांक मेळून गेलो 3 कोटी राम नाम जप केले म्हळ्यार तुम्ही कितले लोकांक एक प्रेरणा करता आसा म्हणून गेलो आणि ते पळोवन घेवन वता आसा। साना हनी कूड येतरे हडला सानाची इतलेची आमी लेखताची। गुंडपाळा कोण आसा रे 20 लोक घर 20 घर 30 घर, किंतु आजी ते 3 कोटी वयकेची अत्यंत महत्वाचं आसा आमकां। कित्याक म्हळ्यार 50 कोटी जावका दिलेली गुंडपाळची 3 कोटी वयकेच आमकां महत्वाचं आसा। नाजाल्यार आमगेर 50 कोटी जाय अशें इतलें मात्र न्ही। एक गुंडपाळ जाले, थोडे मलकोड जाले, थोडे बेरोळ्ळीचे आसाची आणि अशी मामीन कुरवेची आसा। अशी उठूची पंचग्रामात थोडे बेरोळ्ळी नातून गेले बळपूर त्याच्या कोडलं म्हणे ह्या उठू लोकाले मेळिल्ले निमित्तान बहु कोटी राम नाम जप जाल्लो आसा। जर आमी तेन्ना हें केल्लें आसलें अरे आंगुटू सांगसान 10 लोक 20 लोक कसं जाता कित जाता, किंतु ते 50 दिवसाक मस्त व्यत्यास येता म्हणून तुम्ही दाखवून दिलं आसा। तुमगेर सहकार ना जाल्यार वयकेची आमगेर 50 कोटी जाण व्हड गांवांत केल्यार चड जाता म्हणून आमी लेखचे ना। व्हड गांवांत केल्यार चड जायना, असल गांवांत केल्यारच आमगेले चड जाता। कित्याक म्हळ्यार हांगा आजूबाजू लोक लागीं आसात। बाकी व्हड गांव आयकुचे बरे, किंतु खंय आपले म्हळ्यार ओ म्हणचे वयके लोक नाचे। एकलो हांगा आसा आनी एकलो 15 किलोमीटर दूर खंयचे आसा, आपल्यार कोणे यानाचे। आमी ते अनुभव जाता बेंगलोर की मुंबई की प्रयत्न करत आसात। तांणी थंय एक सब सेक्टर कोर घेवन
मेन उपकेंद्राक म्हळ्यार मेन जप केंद्राक सहकार दिवप तशी म्हळ्यार प्रयाणाक त्रास जाता आणि येवचेक वचेक ट्रॅव्हलाक तुजी चड टाइम वता जपाक कमी ट्रॅव्हलाक चड जप एकच आसत ट्रॅव्हल येवचे वचेक 2-2.5 तास सो ताची थोडेची आमी जर लागी खंयचे तरी उपकेंद्र करून गेलो आमी जप आरंभ केल्यार तशी एक स्ट्रॅटेजी कोर आज संपूर्ण राम तारक मंत्र जप 205 कडे घडत असा 205 1 2 नाही 205 कडे सतत जाऊन गेलो राम नाम जप जात असा तंतु 120 हे मुख्य जप केंद्र असाची आणि 85 उपकेंद्र असाची 85 हे 85 उपकेंद्र जाले निमित्तानं आमका मस्तेक तंतु म्हळ्यार जपसंख्या चड जावचेक एक कारण जाले आणि मस्त लोकांक सहभाग जावचेक वैकेची एक अवकाश मेळ्ळा नाजाल्यार उठू जप केंद्राक येऊन करका म्हळ्यार एक गांवांत तू ना एक सान गांव आसा थंय एक 20 लोक ना 25 लोक आस जाल्यार जप केंद्र 10 किलोमीटर दूर असले म्हळ्यार तर त्या जप केंद्रा त्या गांवांत तुला येवचे 5 लोक मात्र बाकी 20 लोक येनाच कारण कसं की म्हळ्यार दूर जाता ना जाल्यार वारांत एक पण येऊन गेलो वतात बाकी 6 दिवस आमकां मेळना किंतु ते 10 किलोमीटर दूर असेल तसल्या गांवांत एक उपकेंद्र केलेले निमित्तानं त्या गांवांत एक कोटीची आमकां राम नाम जप चड जाऊन गेला आमकां मेळेला जना आज आमगेल्या जपसंख्या लागी 400 कोटी किंता चड राम तारक परिपूर्ण जाल तशी आमका एक लक्षण दिसून घेना येईल असा आणि एक 150 दिवस एक राम नाम जप उरच असा तदनंतर आणि वापस पहिले कसे असेल 18 महिने पहिले तसलेच एक पळोवचेक मेळटा किंतु मनात एक विचार असा ते मुकाबील विचार आम्ही मुखारे प्रस्तुत करताले आयच्या दिसा काय आम्ही प्रस्तुत करण्याची कित्याक आता एक राम नाम जप जाल्यार पुरो आमकां बाकी कडेन पळोवय कित्याक म्हळ्यार तितले एक जबाबदारी आंगार घेतली आमी म्हळ्यार सांगचे सुलभ 550 वर्ष जाले मठ स्थापन जावन रामदेव प्राप्त जावन 550 वर्ष जाले 550 कोटी राम नाम करे म्हळ्यार सुलभ नाही म्हळ्यार तितले तुम्ही हांगा 10 कोटी राम नाम जप बरेचशे हांगा उल्लेख केल्लो आसा म्हणजे तुमका एक अभिमान हांगा एक 10 कोटी राम नाम जप जाल्ले तशीच आमकां एक अभिमान की आमगेले एक 550 कोटी तुमगेले एक 4 कोटी की 5 कोटी एक राम नाम जप जाल म्हणले उल्लेख मुकाबील दिवसात तुम्ही वैकेच हांगा नोंद करून घेत दवरत असेल एक भाग्य सर्वही लोकांक सर्वही आमच्या समाज बांधवांक प्राप्त जाल्लो आसा आमगेर परंपरेक तुजी इतलो होड एक 550 कोटी राम नाम जप जाले आमगेले मठ परंपरेचे इतिहासान तुजी हे प्रप्रथम पंथा पळोवचेक मेळटा आसा आणि तंतु तुम्ही सर्व लोक सहभाग जाले अत्यंत संतोषाचे विषय आणि विशेष जाऊन गेलो एक संतोष कसा की म्हळ्यार राम नाम जप जाता आसा आणि 400 कोटी राम नाम जप आतापर्यंत जालेले कशे आम्ही अंदाज आमका मेळिल्लो आसा आमका रिपोर्ट येता उरता प्रति दिवसाचे आयचे दिवसाक रिझल्ट शनिवार दिवस रिझल्ट प्रति शनिवारा एक वाराचे रिपोर्ट येता तंतु आम्ही पळोवचे की 7 कोटी दांडोल की ना पहिलं पळोवच कसं म्हणजे 7 कोटी दांडोल की ना म्हणून कडेर किती झाले ते ग्रेस जालना वे कसले जालना ते अवलोकन करते काही एक गावात सुतक आयले आणि गावात लग्न ना आणि कसं नाही मुंजी आणि कसं नाही तरी एक कारण पळोवंक ना योग्य कारण असा ना कारणची ना तू काही ना मुंज ना काही ना कितें ना तरी जप कमी जालें म्हळ्यार खंयची कसली जाता आसा तेन्ना बाकी स्ट्रॅटेजी काडचे सो अशी कोण आज इतले पर्यंत आम्ही येऊन घेऊन पाविल आसा हाजे मूल कारण समाज बांधवाल सहकार ना जाल्यार आमकां काही करचें जायनाशिल्लें आणि ताक कसन की म्हळ्यार देवान आमकां अनुग्रह केले पण आम्ही तुमकां विषय सांगले हे एक अशी एक अभियान आसा आणि उठ लोकांक मेळ्ळें करता म्हणून किंतु देवान तुमकां कशी प्रेरण करून गेलो तुम प्रति दिवस ते जप केंद्रावर वचून गेलो कोणाक ना जाल्यार कोणाक तरी एक तयार करून गेलो तागे कडच्यान तरी ताणें राम नाम करून दिल्लो आसा मस्त लोकांनी हे केलं आसा मस्त कडे
तर मस्त लोकांक हे आशिल्ले हाण करीतवे ताण बसयतवे हाण बसयतवे हंग करीतवे थंय करीतवे 9 घंटे करीतवे 10 घंटे करीतवे इतले उमेद जाले की म्हळ्यार आता अंगडी कोणी कोण कोण वताची जपाक वताची तांकां सकाळी येवचें ना व्यापाराक वचका दनपार वयके व्यापार उरता रात्री व्यापार जाले नंतर 1 तास 9 ते 10 वयके येवन घेवन राम नाम करून घेवन दिवन घेवन वता सर म्हणजे इतले आमगेले समाज बांधवांनी एक स्वामेल उतराक इतले किंमत दिवन घेवन स्वामेले गौरव की स्वामे शब्दा की ना ते मठाचेर अभिमान दवर घेवन इतले सहकार केले पळोवचेक आमीची ते शिष्यवर्गात स्वाम देल म्हळे अभिमान आमकां दिसता आसा कित्याक की म्हळ्यार तुम्ही इतले शिष्यवर्गान इतले आमकां सहकार केले जर तुम्ही केले ना जाल्यार आमी एकल्यान बसून काय करचेक जायना आशिल्ले आमी करतात तुम्ही कोणा करनाका म्हळ्यार जाता आशिल्ले उरताले किंतु आनी कितें जन्म घेवंक आशिल्ले की कित्याक की म्हळ्यार 550 कोटी म्हळ्यार सुलभ न्हय म्हण एक दिवसा भितर जायना नाजाल्यार खंय तरी एक कडेन इलेक्ट्रॉनिक डिवाइस घालून घेवन ते म्हणत जाता ते ऑन करत उरय म्हळ्यार तशी ही जायना मध्ये मध्ये करंट ऑफ जाता इलेक्ट्रिसिटी वता कसं जाता म्हणून घेवन आमच्या हातान ना कुटू लोकांक येवन घेवन हे करकाशील तसं अभियान हे अभियानात कुटू लोकांक सहभाग केलाय अत्यंत संतोष असं म्हळ्यार विशेष जावन मुख्य प्राणालय केन्नाही आमकां वेंकटरमण की प्रभु श्री रामचंद्र की नाजाल्यार श्री कृष्ण परमात्मा की बाकी खंयचेही दशावतारांत अशे प्रत्येक देव आमकां अत्यंत महत्वाचे असल्यार वैकेची द्वितीय जावन गेलो आमी उपासन करचे म्हळ्यार मुख्य प्राणाक तारतम्य रितीन करतना आमकां पयले विष्णू कडे ब्रह्मा कडे आमकां वायू अशें आमी तारतम्य रितीन करता मुख्य प्राणालय ना वायू देवालय मस्तितले महत्व आमगेले हिंदू परंपरेंत सांगिल्लें आसा कित्याक की म्हळ्यार प्रत्येक कसन आसा ते मुख्य प्राणालय एक तागेर एक आमी कसा म्हणटा रेकमेंडेशन तागेर एक विषय जर ताण देवा पावेलो म्हळ्यार ताजेन्ना देव वैकेची नाम म्हणून सांगना आनी रेकमेंड करता मुख्य प्राणाक रेकमेंड करता वायू देवान रेकमेंड करता ताण जर रेकमेंड केलं म्हळ्यार देव नाम म्हणना ते आमगेल्यान तू अशी लौकिक जीवनांत सांग ताण रेकमेंड केल्यार जाता ताण रेकमेंड करता आमी केन्नाय सांगते तुगेले कसं कार्य जावपाक ताण एक सांगल्यार ते तुगेले सायबाक ताण एक सांगल्यार जाता म्हणून आमी कशीची लौकिकांतल्या तशीची आमगेले कसं तरी एक जावका जाल्यार आमी मुख्य प्राण मुखांतरची आमी देवालयाक वचका एक लौकिक जीवनांत तुमका एक हायवे मेळटा हायवेर वता आशिल्तना एक गांव येता गांव येतना ते हायवे आशिल्ले तेन्ना ते गांवांत प्रवेश करता म्हणून ना तुम्ही सो तुम्ही कसं करताची बायपास करून वताची अर्थात त्या गांवांत एंट्री जायनाशीची भायर 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 वचकच तुमका अवकाश मेळटा म्हळ्यार आनी वापस त्या गांवांत वचका म्हणल्यार उद्देश ना भायर भायरीची तुम्ही वचक तुमका अवकाश मेळटा पयलीं तशें नाशिल्लें पयलीं त्या गांवांतुल्यानची त्या ट्रॅफिकांतल्यान मध्य वचून वचपाचे आतां बायपासांनी जाल्लें आसा भायर भायर खंयचेय गांव लागनाशिची भायर तुल्यान वचक तुमका अवकाश मेळटा किंतु आमगेल्यान कसन की म्हळ्यार बायपास तर जायना कोणा बायपास ना हांव मुख्य प्राणाक आनी हें करनाशी डायरेक्ट हांव रामालय वता डायरेक्ट वेंकटरमणालय वता म्हळ्यार देव तुमकां ग्रहण करना तुम्ही कसने जाल्यार वैकेची मुख्य प्राण घेवन गेनोची योका विना ताका क्रॉस करून गेनोची देवालयात वचका विना ताका बायपास करून गेन वता म्हळ्यार आमी मूर्ख ठरतात कित्याक की म्हळ्यार हनुमान मतवे हरिया मतपू म्हणून सांगिल्लें आसा जे हनुमंताक योग्य दिसले ते योग्य दिशिले रामाक वैकेची योग्य दिसता जर ते हनुमंताक योग्य न्हय म्हणून दिसले म्हळ्यार राम वैके ताका ह म्हणना देखून हनुमान मतवे हरिया मतबू म्हणून सांगितलं थंय तशी सांगितला हरिया मतवे हनुमान अशी म्हणून हे केला हनुमान मतवे हरिया मतबू म्हणून सांगितलं आसा कित्याक की म्हळ्यार मुख्य प्राणान जर यस म्हळ्यार तान रेकमेंड केलें म्हळ्यार देव संतुष्टीत जाता आनी देव वैकेस म्हणटा आमकां मनुष्य जन्म घेतलाय कित्याक आमी जन्म घेतलाय
इन्फोसिस काम करचेक वे हां ना TCS ಅಂತ काम करचेक वे ना बेंगलोर पळोचेक आमी जन्म घेतली की मुंबई पळोचेक आमी जन्म घेतली की अमेरिका प्रयाण करता म्हणून आमी जन्म घेतली की कसले आमी जन्म घेतले हे जर आता आलोचन केलं काय फायदा ना डायरेक्ट रात्री नित्तान आलोचन करा त्यांना थोडे कळतात त्यांना थोडे भय दिसतात आयचे एक दिवस गेलाय आणि किती दिवस उरलाय मागेलाय अशी जी दिसता उरता सो त्यांना आलोचन केले रे थोडे चिमात हल्ले सकाळी आणि वापस सेम म्हण ते चेंज जावचे काय हगुर चेंज जाव का ना हल्ले का चेंज जाता अशी म्हणा सो आमगे मुख्य उद्देश हे लौकिक जीवन खातीर नाही TCS आंत काम करका इन्फोसिस आंत काम करका काही CBSE बोर्डान शिका हे आमगे उद्देश नाही जन्मात मुख्य उद्देश आम्ही मोक्ष प्राप्त करून घेऊ का म्हणून सांगितलं धर्म अर्थ काम मोक्ष हे आमगे चातुर्विध आमगे कसं नसा पुण्य सिद्ध्यर्थमची आमगे मुख्य उद्देश असा बाकीचे आमगे कसं नाही सांगितलं हे आम्ही आता लौकिक कोण घेतलंय हे की तू मुख्य आमगे कसं नसेल की मला मनुष्य जन्म झाला धर्म अर्थ काम मोक्ष हे आमगे मुख्य उद्देश हे उद्देशातून आम्ही आता कमी जायचं बाकी उद्देश आमगेले जड झाला आता कशी की म्हणाली जन्मायले पुढे ना हे कॉलेजात शिकाताने हे शाळेत ताने शिका CBSE तू शिका ICSE तू शिका नीट एग्जाम बरो का CET एग्जाम बरो का हे कॉलेजात तू इंजिनिअरिंग जाऊ का IIT जाऊ का NIT जाऊ का ह्याची जी आमगे प्रधान झाले की म्हणाली कोणे लास्ट स्वामीला द्यायचं मोक्ष विचारतात तो स्वामीला काय कडे राणी वापस NIT कडे TCS इन्फोसिस एक्सेंचर हे ते कंपनी ना तेरे स्टार्टअप इंडिया है ह्याची जी आमगेले दिवसभर ह्याची किंतु धर्म अर्थ काम मोक्षाबद्दल कोणी आलोचन करतात किते किंबळरी तंतुरान आम्ही बाहेर पडलास ते खाली संकल्पा मात्र पटमाम सांगता धर्म अर्थ काम मोक्ष वापस नाही रिपीट करता किंतु त्याचा अर्थ कसा नाही मागे मुख्य उद्देश कसा नाही हे कोणाला कळत नाही आता हंग कोण भागवत नित्य पारायण करता कोण भगवत गीता नित्य पारायण करता अशी एक संध्या वंदन वैकेची समकर्या म्हणून गेले त्या वैकेची जाताना आणि बाकी हे अष्टादश पुराण कडे उपनिषद वेद शास्त्र हे उठू शिका म्हणून सांगा हे खरी पुरुषत अशी एक संध्या वंदन कची अर्ध तास टाइम मिळताना आता तांतू एक होड गौजी IPL एक महिने एक वार रद्द झालं नाही होड रद्द झालाय अयो होड कशी गुड कोसळ तशी झालाय आता एक वार फुल्ल रद्द जाऊन बसलाय ना अशी करे तशी लाय ना जर बरेच सेफर प्लेसात तरी आरंभ करे तसे म्हणजे त्या रूलची सोडते जाय ना संध्या वंदन झालं रे ब्लॅक आउट झालं रे हा संध्या वंदनात करते जाय ना नाम लावते जाय ना टुकाळ होते त्याला म्हणता शिका बट हे आमगे लौकिक जीवनाचे प्रारब्ध अशी असल सिच्युएशन आईची काला कामका पळोचक मिळत असा आता हे चेंज कर म्हणे कशी चेंज करायचं कुठू लोकांना सहकार करका कुठू लोकांना ते मेंटली चेंज जाव का म्हणे मस्त हाका प्रयत्न लागता मस्त लोक फाट लाका पडका फॉलो अप करका त्यांना मात्र कसं नाही तरी एक दिशा मार्ग पळोचक मिळताले नातेला अशी कंटिन्यू त्याला मिळाली कुठू हातात तुला बचत असेल एक संदर्भ मुकाबिंदुसाना पळोच पडताले की तो आत्ते काम के संतोष कसन की म्हणत असल एक कलियुगांतू एक स्वाम्याला एक उत्तराक मान देऊन गेले इतले राम नाम जप केले वे ह्याची आमचं आम्ही पार झाल्या म्हणून आम्ही लेखताच म्हणे मुकारानी जात की ना आमको गत ना की तो आत्त जल बदल एक मस्त संतोष असा की त्याची म्हणारी आम्ही काही अभय प्रसादाने घेतील ना बाकी टायमारी त्यांना तरी अभय प्रसाद घोडोड कसं नाही तरी डिसिजन मठाच कसं नाही एक होड डिसिजन घेऊच असलेले आता रामनवमी उत्सव सभा रामनवमी रथारोहण रथ तांडूच असा पहिले दिवस देवाला एक अभय प्रसाद घेऊ का एक शिष्य स्वीकार कर का ताका अभय प्रसाद घेऊ का एक शिष्यांक नामाभिधान कर का ताकाही एक प्रसाद घेऊ का खंच शिष्याक ते घेऊ का ताक वैकेची देवाला अभय प्रसाद घेऊ का किंतु हे 50 कोटी हे होड अभियान म्हणून आमको गोत शिलाय किंतु एक मनात शिलाय खरी तरी एक अभय प्रसाद कसं नाही तरी एक हे आयल्यार कसं नाही की ते आपण तर पण आम्ही कसं नाही हे करण्याची
देव कडे प्रसादाच्याने आम्ही गेला घरचे म्हणे करते अशी एक उद्देश दवरून गेलो 550 कोटीचे आम्ही सांगले गेलो लोकांना धस्क दिसलाय कोणाक आम्ही प्रतिनिधी केलाय तांकां एकदा भय भीती जातली 1-2 कोटी असले रडनामारे 6 कोटी असले रडनामारे 550 कोटी म्हणून झाल्या स्वाम्याना कशी करते मारे आम्ही बस खाव्याचा म्हणजे तांकांही एक स्वामीला उत्तर नाही आता स्वामीला उत्तर ओपनली स्वामीने सांगून दिले आता कशी करते किती करते लोकांना कशी हाणगी नाही करते त्या पॉलिटिक्स कशी तरी येत ना तू 2000 रुपये दिता तो येता वता 2 तास राहता वता बट हे तशी नाही 550 दिवस लोकांका आपो का भट्ट कर का राम नाम जप जाऊ का संकल्प कर का मस्तीतले म्हणतो अशी रे की तो देवाल दये ना लागी लागी त्यार महिने झाला जे रीती त्रास देण्याची समाज बांधवांना मस्त उपकार केले सहकार्य केले बद्दल आम्ही या संदर्भात विशेष या संदर्भात संतोष अभिव्यक्त करताची आजच्या दिवसाक हनुमत सेवित राम जप केंद्रांत आम्ही प्रवेश केल्या दिवसाकची आजच्या दिवसाक गुटू समाज बांधवाला गुटूची राम नाम जप कर का म्हणून आताच मी एक विषय सांगला प्रस्ताव दवरलाय आम्ही जाऊनची प्रस्ताव दवरलाय ते की म्हणारी मुखार फाल्यात नरसिंह जयंती फाल्यातून गेला उत्सवाचे कार्य बाहुल्य असा तदनंतर हांगा पुनःप्रतिष्ठा वर्धंती उत्सव असा 19 दिवसाक तशी तृतीय दिवसाक कलश प्रतिष्ठापन केले त्याचे वर्धंती उत्सव सो अशी अन्य कार्य बाहुल्य असे तशी आमकाही 1-2 दिवस बाहेर निवडच्याने असे लग्न योग्य समयाचे आम्ही तिथं समय दिवसा जाता की ना म्हणले उद्देशाना आज तरी एक कर्या म्हणून आम्ही हे केलं असा लोकही आईला सची सो त्या निमित्तानं आम्ही निर्णय केला एक 15 निमिष राम नाम जप कर्या म्हणून आम्ही संकल्प केलाय त्या निमित्तानं अनेक विषय कसांची म्हणाली कशी तुम्ही आता 4 महिने तुम्ही राम नाम जप करून मठाचे कसन एक संकल्पात तुम्ही सहकार केला असा तशीची आणि एक 5-6 महिन्यानंतर मठांत 550 वर्षाचे बोड महोत्सव घडचा त्या महोत्सवा संदर्भात भेटेची गुंडबाळ गावचे तशीची हे जप केंद्राचे हनुमत सेवित राम जप केंद्रात सर्व लोकांवैकेची मुद्दाम जाऊन गेलो ते योग कामून गेलो ह्याची संदर्भात तुम्ही सर्व लोकांना आमंत्रणाचे आवाहन पत्रिका आम्हीची तुम्ही गेल्यानंतर देतासाठी सर्व लोकांना अत्यंत उमेदीनं कशी हांगा आमगे उमेदवार जाऊन असेल तसा हनुमंत तसा तसलेची उमेद घेऊन गेलो उठून येऊ का म्हणून ना अगूर आयल्यार पुरा तुम्ही उठून आणि येऊ का म्हणून अगूर जाऊन गेलो प्रत्येकाने मठा घेऊन गेलो थंय वैकेची तुम्ही सहकार देऊ का थंय वैके तुम्ही सहभाग घेऊन आमगे त्या उत्सव वैकेची महोत्सव वैकेची अत्यंत बरे रीतीने जाऊ तशी तुम्ही सर्व लोकांना प्रयत्न कर का म्हणून गेलो या संदर्भात सर्व लोकांना मी आवाहन करत असायचे कडे आमंत्रण पत्रिका वापस तुमगेले कुटुंबाक एक पाऊच तशी आम्ही व्यवस्था करत असायची त्याचे आम्ही आता ऑलरेडी ऍड्रेसाचे अभियान वैकेची एक चाल केलं असा या 1 वर्षान कितलं अभियान करता असा कुटुंब अभियान करता असा ऍड्रेसाचे अभियान झाले राम नाम जप अभियान झाले सो मस्तीतले अभियान जायत असा कुटुंब लोकांनी सहकार केला असा आईच्या दिवसाक त्रयोदशी आमगे स्वाम केन्नाय सांगता शिरे सर्व सिद्धा त्रयोदशी म्हणून त्रयोदशी तिथी तू कसने तरी एक कार्य आरंभ केलं म्हणारी ते सर्व ही सिद्धप्रद जाता म्हणून स्वाम ते अनुसर करता त्यातून आमगे स्वाम्याना आमका आश्रम दीक्षा देताना त्रयोदशी दिवसाकची स्वाम्याना आमका आश्रम दीक्षा दिली माघ शुद्ध त्रयोदशी चतुर्दशीक आमगे स्वाम्याना आमका आश्रम दीक्षा दिले तिथे म्हणे स्वाम केन्ना हे एक सांगत उरता त्रयोदशी म्हणे सर्व सिद्धप्रद म्हणून एक पुष्य नक्षत्राबद्दल एक त्रयोदशी तिथी बद्दल एक पुनर्वसु नक्षत्राबद्दल असले एक आणि स्वाती नक्षत्राबद्दल असले ಕೆಲವು स्वाम्याले अत्यंत प्रीत्यास्पद जाऊन घेण्याशील तसले विषय तंत एक प्रीत्यास्पद जाऊन असेल तसले हे एक त्रयोदशी तिथी आणि आजच्या दिवसाक ह्याची मुख्य प्राणात संबंध पावित तसले शनिवार दिवसाकची हांगा स्वाम्याला आगमन जातासा त्या निमित्तानं आज हनुमंताला अंतर्गत जाऊन असेल ते रामदेवाला संप्रीती किती थोडे वेळ एक राम नाम जप करते तसं एक संदर्भ असा तंतु वैकेची तुम्ही सहभाग करता म्हणून या संदर्भात आम्ही सांगताची आणि आईच्या दिवसाक स्वामीला आगमनानिमित्तानं अत्यंत हृदयपूर्वक जाऊन स्वागत केल्याबद्दल पुन्हा आम्ही संतोष अभिव्यक्त करताची
देव सगळ्यांक बर घडवो तुमच्या घरांतू तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायांतू हे देवस्थानाच्या प्राकारांतू अर्चक वृंद अंगासाची तांगेले वैयक्तिक वैदिक वृत्तींतू तशीची राम नाम जप पूर्णेनु जापक कोणसाची हे सहकार करता आशिल्ले त्या सर्वही लोकांले जापकाले वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगलकडे त्याची श्री कृष्णार्पण श्रीमद विद्याजी श्री स्वामी महाराज के